हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण नासाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर नासा 2028ला चंद्रावर जाणार, पण 2027ला काय होणार? त्याचबरोबर पहिली महिला कोण असणार? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात. तर नासाचे नवीन मिशन आर्टेमिस 3 हे मिशन चंद्रावर मानव परत नेणार सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. 1972 नंतर पहिल्यांदा माणूस चंद्रावर पाऊल ठेवणार होता, पण आता प्लॅन बदललेला आहे. तो प्लॅन काय आहे ते पाहूया. तर प्रथम आपण आर्टेमिस 3 म्हणजे काय, त्याची तारीख कधी आहे तर त्याविषयी बघूया. तर नवीन तारीख 2027 मध्ये लॉन्च होणार आहे. आधी सप्टेंबर 2026 सांगितले होते, पण तांत्रिक कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मिशनमध्ये काय बदल आहे, तर आर्टेमिस 3 चंद्रावर उतरणार नाही, हे चाचणी मिशन असेल. त्याचबरोबर चंद्रावर कोण उतरणार, तर आर्टेमिस 4 2028 मध्ये पहिल्यांदा मानव चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. पुढे पाहूया. तर आर्टेमिस 3 मध्ये काय होणार आहे, मिशनचा प्लॅन काय आहे ते पाहूया. तर आर्टेमिस 3 हे पृथ्वीच्या कक्षेत राहून पुढच्या मिशनची तयारी करणार आहे. अपोलो 9 सारखे आहे. तर प्रमुख काम काय आहेत, मुख्य काम काय असणार आहे, तर ओरियन तसेच स्पेस एक्स ब्ल्यू ओरिजिन जोडणी टेस्ट. तर नासाचे ओरियन यान स्पेसएक्सच्या स्टारशिप किंवा ब्ल्यू ओरिजिनच्या ब्ल्यू मून लँडरला पृथ्वीच्या कक्षेत जाऊन जोडले जाईल. चंद्रावर उतरण्यासाठी हे कनेक्शन पक्के लागते. तसेच पुढचं काम असणार आहे नवीन स्पेस सूट टेस्ट करणे. तर एक्झिओम कंपनीने XEMU स्पेस सूट अंतराळवीर घालून बघतील. हे सूट अपोलोपेक्षा खूप हलके, लवचिक आहेत व चंद्राच्या धुळीपासून बचाव करते. तिसरे महत्त्वाचे काम असणार आहे लाईफ सपोर्ट सिस्टीम चेक करणे. तर ऑक्सिजन, पाणी, कम्युनिकेशन सगळं व्यवस्थित चालते का ते पृथ्वीच्या कक्षेतच तपासणार आहेत. तसेच चौथे मुख्य काम आहे चंद्राचा प्रकाश सिम्युलेट. तर दक्षिण ध्रुवावर 14 दिवस रात्र असते, तिथे कसा प्रकाश पडेल याची तयारी नासा करत आहे. तर पुढचा प्रश्न आहे का चंद्रावर नेत नाहीत, तर रिस्क कमी करायला. त्याचबरोबर आधी पृथ्वीजवळ सगळे टेस्ट करून मग 2028ला आर्टेमिस 4 मध्ये माणूस उतरवणार आहे. तर आर्टेमिस 4 खरंच चंद्रावर उतरणार मिशन 2028. तर कुठे उतरणार आहे, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इथे कायम अंधार असलेल्या खड्ड्यात पाण्याचा बर्फ आहे. कोण जाणार, तर 4 अंतराळवीर जाणार आहे. यामध्ये पहिली महिला व पहिली अश्वेत व्यक्ती चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. किती दिवस राहणार आहेत, तर 6.5 दिवस चंद्रावर. अपोलोमध्ये फक्त 21 तास होते, यामुळे मून वॉक जास्त करणार आहे. काम काय असणार आहे, तर बर्फाचा अभ्यास करणे, मातीचे नमुने व कायमचा चंद्रबेस बांधायची सुरुवात. या बर्फावर ऑक्सिजन, रॉकेट इंधन बनवता येतात. हे मुख्य काम असणार आहे. तर आर्टेमिस 3 साठी 3 नवीन वैज्ञानिक उपकरणे असणार आहेत. तर ती कोणती ते पाहूयात. तर पहिलं उपकरण आहे LEMS. तर चंद्राच्या कवचाचा अभ्यास करणारा छोटा भूकंप मापक हा आहे. तसेच LEAF चंद्राच्या मातीत झाड उगवतात का ते बघणार, शेती करता येईल का ते तपासणार आहे. पुढचं उपकरण आहे LDA म्हणजे चंद्राच्या मातीतून वीज कशी जाते ते मोजणारे हे उपकरण आहे. तर पुढे पाहूया का महत्त्वाचे आहे नासा वर्सेस चायना शर्यत. तर पहिलं कारण आहे पाण्यासाठी शर्यत असणार आहे. तर दक्षिण ध्रुवावर जो देश आधी बेस बांधेल त्याला चंद्राचा राजा म्हणतील. चीन 2030 पर्यंत माणूस पाठवणार आहे. दुसरा आहे मंगळाची तयारी. तिसरा आहे नवीन रॉकेट. तर
SLS रॉकेट एका लॉन्चला $4 अब्ज खर्च करतो म्हणून स्पेसएक्सचे स्टारशिप वापरणार आहे, जे स्वरूप व पुन्हा वापरता येईल असे असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.